नमस्कार. हेल्दी लाईफस्टाईलमध्ये आपण आजच्या भागामध्ये माहिती घेणार आहे लसूण या इंडियन सुपरफूड बद्दल. लसूण सगळ्यांचा परिचयच आहे. रोजच्या जेवणामध्ये याचा वापर आपण करतच असतो. त्यामुळेच आजच्या भागामध्ये आपण बघूया की लसूण खाण्याचे फायदे काय आहेत, लसणाचे गुणधर्म काय आहेत, त्याची आणखी प्रॉपर्टीज काय आहेत आणि कोणी लसूण नाही खायला पाहिजे. बघा, भाजीमध्ये तर प्रत्येक जण लसूण खातच असतो, मात्र कच्चा लसूण खाल्ल्याने आपल्याला फायदे होत असतात. फायदे यामुळे होत असतात. तरीही बऱ्याचशा पंथांमध्ये, व्रतवैकल्यांमध्ये, चातुर्मासमध्ये लसूण खाण्यास निषिद्ध सांगितलेलं आहे. तर त्याचं कारण काय ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर लसूण जो आहे हा स्निग्ध आहे, उष्ण आहे. तसंच आहार जो आहे हा 6 रसांचा असतो: मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त आणि कषाय. त्यातला आंबट रस सोडून बाकी 5ही रस यामध्ये आहे, म्हणून त्याला एक रस उना असलेला लसूण असं म्हटलं जातं. हा गुरु आहे, पचायला थोडा जळ आहे, सरळ आहे म्हणजे आपल्या शरीरातील मलाचे निस्सारण करण्याचं काम करत असतो. तसंच बल्य आहे, बल वाढवणार आहे, मेद्य आहे म्हणजे बुद्धीची चांगली वाढ करणार आहे. त्याचबरोबर रसायन आहे, वार्धक्यापासून आपल्याला दूर ठेवण्यास मदत करत असतो. कंठ आहे, कंठ सुधारण्यास मदत करत असतो. उष्ण तीक्ष्ण गुणधर्माचा असल्यामुळे हा वात आणि कफाचं शमन करत असतो. दीपन पाचन करणार आहे, म्हणूनच अग्नी चांगला प्रदीप्त करतो. आहाराचं चांगलं पचन करतो आणि म्हणून ज्यांना भूक लागत नाही, पोटामध्ये भारीपणा वाटतो, आहाराचं व्यवस्थित पचन होत नाही, पोटामध्ये गॅसेस आहे, पोट साफ होत नाही, अशा कंडिशनमध्ये कच्चा लसूण खाल्ल्यास पचनतंत्र सुधारण्यास मदत होत असते. मात्र हा उष्ण तीक्ष्ण गुणधर्माचा असल्यामुळे पित्ताचा ज्यांना त्रास आहे, ॲसिडिटी आहे, ब्लिडिंग पाईल्स आहे, पाईल्स मूळव्याधामध्ये लसणाचा चांगला उपयोग होतो, मात्र ब्लिडिंग पाईल्समध्ये कच्चा लसूण घ्यायला पण टाळायला पाहिजे. शरीरामध्ये उष्णता फार आहे, लघवीला जळजळ होते, घाम जास्त प्रमाणात येतो, अशा लोकांनी भाजी जो लसूण खातो तेवढाच ठीक आहे, वरून जास्त लसूण खाण्यात आपण टाळायला पाहिजे. कफाचंही शोषण करतो, म्हणून श्वसनतंत्रासंबंधित काही त्रास आहे, खोकला आहे, सर्दी आहे किंवा ब्रॉन्कायटिस आहे, निमोनिया आहे, अशा कंडिशनमध्ये लसूण खाण्याचा फार चांगला फायदा होत असतो. ब्रॉन्कायटिस आणि निमोनियामध्ये लसणाचा अर्क देण्यात येतो. तसंच लहान मुलांना जर छातीमध्ये कफ झाला असेल तर पूर्वीच्या काळी लसणाची माळ त्यांच्या गळ्यात घातल्या जायची. बराच वेळ लसूण छातीच्या सानिध्यात आल्यामुळे, तसंच लसणाला एक उग्र गंध असतो, तो श्वासावाटे श्वसनतंत्रामध्ये जातो आणि त्यामुळे कफाचे शोषण होते आणि मुलांना आराम पडत असतो. हा अँटीव्हायरल आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, म्हणून या सर्दी, ताप, खोकला असे जे व्हायरल इन्फेक्शन आहे त्यापासूनही आपलं संरक्षण करत असतो. त्याचा म्हणजे हा शोथर आहे, वेदना आहार आहे. शरीरामध्ये कुठेही सुजन असेल, पोटावर सुजन आहे, म्हणजे हृदयावर सुजन आहे किंवा सांध्यांवर सुजन आहे, तर अशा ठिकाणची सुजन ही कमी करण्याचं काम करत असतो. तसंच वेदनाही कमी करण्याचं काम करत असतो. म्हणून ज्यांना आमवात आहे, म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस आहे, सांधेदुखी आहे, सायटिका आहे, कुठल्याही प्रकारचा मणक्याचा, सांध्यांचा त्रास आहे, जिथे सुजन आहे, वेदना आहेत, अशा ठिकाणी लसण जर आहारामध्ये घेतला किंवा वरूनही लसणाचं तेल जर आपण लावलं तर त्यानेही वेदना शमन होत असतात आणि वाताचं शमन याने होत असते. म्हणून सांधेदुखी आणि सुजन यापासून आपल्याला आराम मिळत असतो. तसंच हा भग्न संधानकारक आहे, म्हणजे कुठे हार्ट जर फ्रॅक्चर झालं असेल किंवा लिगामेंट टियर असेल तर अशा अवस्थेमध्ये आपण लसूण जर घेतला तर हे फ्रॅक्चर लवकर जुळून येण्यास, तसंच लिगामेंट टियर जे आहे हे जुळून येण्यास मदत होत असते. अशा प्रकारे हाडांच्या मजबूतीसाठी आणि जॉईंट्सच्या मजबूतीसाठी लसूण हा फायदेशीर ठरतो. हा हृदय उत्तेजक आहे, उष्ण तीक्ष्ण गुणधर्माचा आहे. तसंच रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साठवून रक्तवाहिन्या अवरुद्ध होतात, म्हणजे जाड होतात, त्यामुळे रक्तप्रवाह व्यवस्थित होत नाही, त्यामुळे ब्लड प्रेशर होतं आणि हृदयाच्या कार्यावरही याचा परिणाम होत असतो. रक्तवाहिन्यांमध्ये जे चरबी साठलेली असते ती कमी करण्याचं काम लसूण करत असतो. कोलेस्ट्रॉल शरीरातलं कमी करण्याचं काम करत असतो, त्यामुळे रक्तवाहिन्या विस्तृत होतात, रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते आणि हृदयाचं आरोग्यही टिकून ठेवण्यास मदत होत असते. बरेच लोक ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांना कच्चा लसूण खाण्यास सांगितला जातो. जेवणाच्या आधी किंवा जेवताना 2 लसणाच्या पाकळ्या ठेचून त्या खाल्ला तर कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होत असते. तर लसूण जो आहे आर्तवजनन करणार आहे. ज्या स्त्रियांमध्ये अंगावरून कमी जातं, पिरियड्स कमी प्रमाणात येतात किंवा खूप उशिरा येतात, पिरियड्समध्ये गॅप येतो, अशा त्यांनी लसणाचा वापर केला तर त्यांचा ब्लड फ्लो चांगला होतो आणि आर्तव जे आहे म्हणजे पिरियड जे आहे रेग्युलर येण्यास मदत होत असते.
तसंच हा रसायन कार्य करतो, म्हणजे आपल्याला वार्धक्यापासून दूर ठेवत असतो, म्हणजेच आपण तरुण राहण्यास हा मदत करत असतो. तसंच हा बल्ले आहे. लसूण खाल्ल्यामुळे आपल्यामध्ये ताकद येत असते, ग्रहण करत असतो, शरीराचे पोषण करण्याचं काम हा लसूण करत असतो. लसूण जो आहे हा उष्णतिष्ण गुणधर्माचा आहे. शरीरातील रक्त शुद्ध करण्याचं काम करत असतो, जसं शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करत असतो. तसंच हा अँटीबॅक्टेरियल, अँटीफंगल, अँटीमायक्रोबियल सांगितलं आहे. पोटामध्ये जंत झाले असतील तरीही लसूण खाल्ल्याने, कच्चं लसूण खाल्ल्याने फायदा होत असतो. तर अँटीफंगल, अँटीमायक्रोबियल सांगितलं आहे, त्यामुळे रक्त शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झाल्यामुळे त्वचेसंबंधित काही त्रास असेल तर तोही कमी होण्यास मदत होत असते. आणि म्हणूनच याला वर्ण्यसुद्धा म्हटलेलं आहे, म्हणजे आपला वर्ण सुधारण्याचं काम ही लसूण करत असतो. तसंच हा कंठ शुद्ध करण्याचं काम करत असतो, म्हणजे घशामध्ये कफ झाला असेल तर कच्चा लसूण खाल्ल्याने हा कफाचं शोषण करतो आणि कंठ शुद्ध होण्यास मदत होत असते. बऱ्याचशा पंथांमध्ये चातुर्मासामध्ये हा निषिद्ध सांगितला आहे, कारण लसूण जो आहे हा रजगुण वाढवणार आहे. आपल्या मनाचे सत्व, रजतम 3 गुण असतात, तर लसूण हा रजगुण वाढवतो. त्यामुळे व्रत करत असताना किंवा उपवास करत असताना रजगुण वाढू नये, काम क्रोध हे वाढू नयेत, म्हणूनच लसणाचा वापर अशा दिवसांमध्ये निषिद्ध सांगितलं आहे. मी लसूण खाऊ नये, जसं मी आधीच सांगितलं, ज्यांना पित्ताचा त्रास आहे, जास्ती प्रमाणात ॲसिडिटीचा त्रास आहे, ब्लिडिंग पाहिजे आहे शरीरामध्ये, कुठेतरी नाकातून रक्त येत आहे किंवा गरमी शरीरामध्ये फार आहे, घाम येत असतो, अशा लोकांनी, तसंच खूप लोक खूप राग करतात, खूप चिडचिडे असतात, अशा लोकांनी लसणाचा जर वापर केला तर त्यांचा हे त्रास वाढण्याची शक्यता जास्त असते. म्हणून अशा लोकांनी लसूण खायचं टाळायला पाहिजे. तसंच आता हृदयविकारात लसूण खाणं फार फायदेशीर ठरतं. मात्र ज्यांना पित्तज हृदयरोग आहे, म्हणजे छातीच्या ठिकाणी जिथे जखडल्यासारखं वाटत असेल, भारी भारी वाटत असेल, तर अशामध्ये लसूण खाल्ल्यास फायदा होतो. मात्र छातीच्या ठिकाणी सारखे जळजळ वाटत असेल, घाम जास्त येत असतो, जसं मी मगाशी पित्ताचे लक्षण सांगितले, घाम जास्त येत असेल, शरीरामध्ये उष्णता जास्त असेल, लघवीला आग होत असेल, तर अशा कंडिशनमध्ये कुठलाही त्रास असेल आणि ही लक्षणं दिसत असतील की लघवीला आग होणे किंवा शरीरामध्ये उष्णता फार असणे, घाम फार प्रमाणात येणे, उष्णता सहन न होणे, अशा वेळेला लसूण खाणं टाळायला पाहिजे. तसंच ग्रीष्म ऋतूमध्ये, म्हणजे एप्रिल मे महिना आणि शरद ऋतूमध्ये, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जेव्हा वातावरणामध्ये फार उष्णता असते, अशा वेळेला लसूण खाणं टाळायला पाहिजे. रोजचा आपण जो भाजीत लसूण खातो तो खाण्यास काही हरकत नाही.